नांदेड मठातील हत्तीणी संदर्भात एक महत्त्वाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात झाली आहे, पण पुन्हा एकदा उच्चस्तरीय हायपॉवर कमिटीकडे हा विषय गेला. नाही तुम्ही एक लक्षात घ्या. आता कसं असतं, सुप्रीम कोर्ट प्रत्येक कोर्टच्या वेळेवर हे वकीलच आहेत बरं का. हा जेव्हा सांगता ना याच्या आधी तुम्ही सुप्रीम कोर्टाचं निगेटिव्ह द्यायचं तर सुप्रीम निगेटिव्ह देतो. एक त्याच्यामध्ये अशा प्रकारचा एक प्रोटोकॉल असतो, जेव्हा पॉझिटिव्ह करत असेल ना तर सुप्रीम कोर्ट स्वतः हा निर्णय खाली पाठवतो. निगेटिव्ह करत असेल तेव्हा सुप्रीम कोर्ट फेटाळतं. तुम्ही हे ऑब्झर्व करा. आणि जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणतं की हाय पॉवर कमिटी निर्णय घ्यावा तर 100% सुप्रीम कोर्टाने हा एक म्हणजे गाईडलाईन्स दिलं असेल की ते घेऊन टाकायचं नाही. ते असं बोललं असं तुमचं सर्वमध्ये ऐकत होतं. कदाचित सुप्रीम कोर्ट असं म्हणू शकलं असतं, कायदा आणि सुव्यवस्था बघायचं काम सरकारचं काम आहे, आम्ही निर्णय दिलाय ना, हां असं म्हटलं असतं. सर सर्वोच्च न्यायालयात एक महत्त्वाची सुनावणी पार पडली नांदेड मठातील हत्तीणी संदर्भात. काय प्रतिक्रिया द्याल? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरूनच 30 जुलैला नांदणीची माधुरी हत्तीनं वनतारामध्ये गेली. त्यानंतर प्रचंड असा जनक्षोभ उसळला. लाखो लोक रस्त्यावर आले. जिओ पोर्ट जवळपास 2.5 लाखाहून अधिक कार्ड जिओ पोर्ट झाले आणि त्यामुळं एकूणच जनभावना लक्षात घेतल्यानंतर सरकार खडबडून जागं झालं. काही सामाजिक कार्यकर्ते, वनताराचे पदाधिकारी, नांदणी मठाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांची एक संयुक्त बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्यातून समन्वयानं मार्ग काढायचं ठरलं आणि त्या पद्धतीनं वनतारा 2 पावलं मागं आली. नांदणी मठ आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी सामंजस्यानं एक भूमिका अशी ठरवली. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. की आमचा कोल्हापूरचा हत्ती कोल्हापुरातच राहिला पाहिजे, जे काय उपचार करायचे ते इथंच करावेत. नांदणी मठानं त्यासाठी 7 ते 8 एकर जमीन देण्याची तयारी दाखवली. वनतारानं आपलं जे काय अद्ययावत तंत्रज्ञान आहे, तज्ज्ञ आहेत ते पुरवायची तयारी दाखवली. भारतीय विद्यापीठाचे प्रमुख असणारे विश्वजित कदम आमदार साहेब ते म्हणाले की आर्थिक मदत लागली तर भारतीय विद्यापीठसुद्धा मदत करायला तयार आहे. म्हणजे एकूणच खर्चाची काही अडचण नाही आहे, जागेची काही अडचण नाही. तेव्हा तातडीने इथून पुढं लोकांच्या भावनेचा विचार करून, कारण माधुरीला देवी समजतात तिथले लोक, तेव्हा त्यांची देवी त्यांच्या नजरेसमोर राहिली पाहिजे. तिच्यावर काय उपचार करायचे असेल तर त्याच्यासमोर झाले पाहिजेत. या हेतूनं राज्य सरकारच्या अर्थात देखरेख असणार, वन खात्याचं त्याच्यावर लक्ष असणार आणि मग ह्या साऱ्या बाबी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या आणि जनभावनेचा आदर करण्यासाठी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी म्हणून सुप्रीम कोर्टानं आपणच दिलेला जो निर्णय आहे त्या निर्णयामध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. सुप्रीम कोर्टानं बाकीच्या तांत्रिक बाबी तपासून बघितल्या. ही हाय पॉवर कमिटी काय आहे नेमकं हे समजावून घेतलं आणि मग सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं की हाय पॉवर कमिटी म्हणजे दुसरं तिसरं काय नसून सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश दीपक वर्मा हे त्याचे प्रमुख आहेत आणि या क्षेत्रातले वन्य पशूंच्या संदर्भातले जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्या सल्ल्यानं ते ह्या पाळीव हत्तींचं नेमका उपचार कुठं करायला पाहिजे या संदर्भातला निर्णय घेऊन त्याबद्दलीनं ते शिफारस कोर्टाला करत असतात. कारण कोर्टाला एवढ्या सगळ्या तांत्रिक बाबी तपासायला वेळ नसतो आणि म्हणून हे लक्षात आल्यानंतर मग सुप्रीम कोर्टानं जनभावनेचा आदर करून आपलाच आधीचा निर्णय थोडासा बदलून आता इथून पुढं फॅक्ट तपासाव्यात, वस्तुस्थिती बघावी आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माधुरी हत्तीनीचं आरोग्य, त्या आरोग्याला कुठं बाधा येणार नाही, त्याच्यावर चांगले उपचार होतील अशा पद्धतीचा निर्णय हाय पॉवर कमिटीनं घ्यावा असा निर्देश आज सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे. सोमवारी नांदणी मठाचे आमचे वकील, त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारचे वकील आणि वनताराचे सुद्धा वकील हे संयुक्तरित्या हाय पॉवर कमिटीकडे जातील. मग हाय पॉवर कमिटीची सुनावणी होईल आणि त्याच्यानंतर तो निर्णय अपेक्षित आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.